मी आज स्पेशल घेऊन येते मिसळ स्पेशल मिसळ होते आणि मिसळची टेस्ट आहे ठाण्याची, मामलेदारची, नाशिकची आणि पुण्याची आणि कोल्हापूरची अशी सर्व टेस्ट म्हणून मी आज बनवलंय। मूग, मटकी आणि वटाणा हे सगळे मिक्स करून आज मिसळ बनवतोय आणि जबरदस्त तरी अशी टेस्टी मी मिसळ बनवतोय। मी नक्की तुम्हाला दाखवणार, त्याची तरी बघितलं तुम्हाला अंदाज येईल की ती मिसळ कशी असणार आणि झणझणीत नक्कीच असणार आणि सुंदरपैकी मी बनवून दाखवतो, बघा जरा। आता पहिल्यांदा मी तेल टाकतो। किती चमच टाकलं? ते जवळजवळ 4-5 चमच टाकले, 4-5 चमच टाकले। तेलावरती पूर्ण कढाई मिसळची जेवढं तेल जेवढं जास्त तेवढं तरी राहणार। तरीसाठी पण त्याच्यात मसाला असणं गरजेचं आहे। काय काय आहे आपल्याकडे आज? बघा, मसाल्यामध्ये टाकणारी गोष्ट एक तेजपत्ता आलं, लाल मसाला, तिखट आणि लाल, हे आहे गरम मसाला म्हणजे पोटेचा गरम मसाला आहे आणि अख्खे गरम मसाले थोडे घेतलेले आहेत, कांदा कापलेले आहे, हल्दी आणि राया जिरा मिक्स केलेले, तेजपत्ता पण आहे आणि मीठ आहे। त्याच्याबरोबर मी खोबरं थोडंसं भाजलं सुका खोबरं आणि त्याच्यामध्ये मी वाटण टाकणार आहे, त्याची चव अजून वेगळी लागणार। म्हणजे मिक्स पद्धतीने बनवतो, 3-4 प्रकारचे मिसळ मिळून एक मिसळ तयार होते, ती म्हणजे कॉकटेल मिसळ बनवलं तरी चालेल का, सुंदर पद्धतीने बनवते ती मिसळ बनवते। बघा काय टाकलं आधी आपण? टाकायचं तेजपत्ता दिसतोय ॲडो, त्याच्यामध्ये आले राया जिरा, ओके, झन 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 आवाज येणार, आला आवाज, कर 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 कर। त्याच्यामध्ये आला तेजपत्ता, आम्ही 5 तेजपत्ता टाकला आहे, 3 टाकले, 3-4 टाकले, 5 दिलेले ना, 3 टाकले। त्याच्यामध्ये आले अख्खे गरम मसाले, हे तिखट साठी आपण टाकतो, अख्खे गरम मसाले, लवंग, लवंग आले, काली मिरी आहे, जायफळ आहे, दालचिनी आहे आणि इलायची आहे, ओके। ही मिसळ आज मी बनवते, हा जुना एक्सपिरियन्स आहे मला मिसळचा। मी जवळजवळ 1985 साली मिसळ पहिली बनवलेली, त्याच्यानंतर मी भरपूर वेळा मिसळ बनवली। मी स्वतः दुकान पण टाकलं, सायली फास्ट फूड, आणि तिथे मी मिसळ पाव हे फेमस केलेलं आहे आणि आज मी घरात बनवून दाखवते, जे तुम्ही बनवू शकता घरी आणि आरामात खाऊ शकता। किती कांदे? ऍक्च्युली मीडियम साईजचे 2 कांदे टाकले, याच्यामध्ये तुम्ही टमाटा ऍड करू शकताय। टमाटा का टाकत नाही, त्याच्यात आंबटपणा थोडा येतो म्हणून मी टमाटा त्याच्यात टाकलं नाही। आपण पुन्हा कांदा टाकणार आहे? नाही, एवढेच कांदा, ओके। आता हे गोल्डन होईपर्यंत बरोबर गोल्डन होईल बघा गरम याच्यामध्ये, आणि फास्ट गॅस ठेवले। अदरक लसूण अदरक लसूणची पेस्ट पण टाकते, अजून चव येणार, अजून झणझणीत होणार। किती चमचे टाकणार आपण? अद्रक साधारण 2 चमचे टाकतो आपण, जास्त नाही, 2 चमचे अद्रक लसूण। बघा कांदा कसा भाजतोय आणि मस्त लाल सुरू होत आला, लाल गोल्डन काही बोलू शकतो, हा गोल्डन म्हटलं तरी चालेल, फक्त कांदा करपवायचा नाही, करपल्यानंतर सगळ्याच गोष्टी त्याची चव निघून जातात, खराब टेस्ट झालं। लालसर झाला थोडंसं, आपण याच्यात आता अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय, थोडंसं अद्रक लसूण पण शिजली पाहिजे, शिजून झालं बाकीच्या गोष्टी आरामात शिजतात। आम्ही झाकण लावून ठेवलंय ताकी ते लवकर शिजेल। थोडंसं स्मेल येईपर्यंत शिजवा, घरी सुगंध येईल जसा आमच्या घरी येतोय। त्याच्यामध्ये मी मसाले टाकतो, लाल मसाला
जास्त टाकायचं नाही. मी सध्या 2 चम्मच टाकतो कारण तिखटपणा तुम्हाला जवळ पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. एखाद 2 एक्स्ट्रा टाकलं तर चालेल. जास्त टाकलं तर जास्त तिखट येईल. पण आपल्याला तेवढं तिखट नको म्हणून आम्ही एकदम लाईट करतो जरा. 2 चम्मच. 2 चम्मच. आता याच्यामध्ये मी हळदी पण टाकतो. किती? 1 चम्मच. 1 चम्मच. आणि हा आहे गरम मसाला पोटेचा. पोटे गरम मसाला. याच्यामध्ये काय थोडं स्वाद येतो मस्त आहे की सुंदर स्वाद आहे बघा. आता याच्यामध्ये मी जे खोबरं टाकलेलं आहे खोबरं पण आता लगेच टाकतो कारण तो अजून शिजून जाईल. ह्याच्यामध्ये काय काय वाटणमध्ये खोबरं नाही फक्त सुकं खोबरं आहे त्याला फक्त मी गरम केलेलं आहे. गरम केले आणि मग मिक्सरला लावलेलं आहे आणि थोडंसं पाणी. येस. आता इथून बघू शकता कसं झालंय मसाला. कसं वाटतं मसाला बघून तुम्हाला? खिमा वाटतोय. व्हेज नॉन व्हेज खिमा. ह्याला तेल सुटेपर्यंत आम्ही गरम करतोय. थोडं तेल सुटलं की आम्ही त्याच्यामध्ये सगळं टाकू. मिसळ पाव पण ही पण 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होते. त्याला पण जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बनवण्याची कशी काय याच्यामध्ये पण तेवढं टेन्शन नाही की हे पाहिजे ते पाहिजे. घरात सगळं होतं. मसाले वगैरे सगळं रेडी आहे. फक्त पोटे मसाला वगैरे. मसाला फक्त पोटे मसाला नसेल तर जास्त गरम मसाला तो घरी मसाला असतो गरम मसाला तोही टाकू शकतो. अगर काही डाऊट असेल तर आम्हाला कमेंट करा. आम्ही नक्की तुम्हाला रिप्लाय देऊ. नंबर पाठवून देऊ. होय होय. ऑलमोस्ट झाला बघा. मसाला शिजलेला आहे. आता याच्यामध्ये मी बघा ऑलमोस्ट मसाला सगळं रेडी झाले. आता मी ऍक्च्युली हे मूग मटकी उखडलेले आहे आणि त्याच्यामध्ये पाणी पण तेच आहे. पाणी ते का घ्यायचं त्याच्यामध्ये चव अजून तुम्हाला सुंदर येते. त्याच्यामध्ये पाण्यासकट टाकायचं. पाण्यासकट मी टाकते. मूग मटकी मटर ना. मटर. मटर म्हणजे हिरवी वाटा आहे. गॅस फास्ट स्लो आहे. झालं. जे थोडं मीठ टाकतो कारण मगाशी ऑलरेडी मीठ टाकलं होतं मी. तर आता अजून चवीसाठी मीठ टाकतो. चव अनुसार मीठ टाकू शकता तुम्ही. बारामत टाकू शकता. आणि हा मिसळचा मसाला सुहाना मसाला तुम्ही अंदाजे टाकू शकता. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढा. झणझणीत मिसळ रेडी होते आहे. याला रस्सा पाहिजे म्हणून अजून गरम करण्यासाठी ठेवलेलं रस्सा पाणी तो याच्यात ओतून मी छानपैकी तरी होईल असं बनवून घेतो. झालं. कसं समजतं झालंय. ते सुटेल तरी येईल तरी. ही आमची प्लेट तयार होते. माहिती नाही कोणासाठी तरी होते. कोणाकडे पहिली प्लेट जाणार आहे बघूया. आता झूम झूम का झालं. किती मस्त दिसतंय. तरी रेडी आहे. आमच्याकडे सुंदर बकेट आहे. या बकेटमध्ये आता रस्सा जाणार आहे मिसळचा. आणि इथे ही ऑथेंटिक प्लेट आहे. दही, फरसाण, कांदा, निंबू आणि पाव. आता ही प्लेट कोण खाणार आहे आपण आता बघूया. वाव.
पूर्ण प्लेट रेडी झाली आहे. आहा, लय झकास. तर ही आपली मिसल पाव रेडी झालेली आहे. बघा सुंदर. हा चिवडा आहे, त्याच्यात फक्त रसा टाकायचा तुम्हाला, त्याच्यामध्ये मूग मटकी सर्व आहे याच्यात टाकायचं, त्याच्यावरती कांदा टाकायचा आहे, प्लस लिंबू आहे, दही पण ठेवलेली आहे आणि पाव. हा तुमचा मिसल पाव रेडी. आताही खाऊ शकता, सकाळ नाश्त्यालाही खाऊ शकता, उरलं तर संध्याकाळ जेवतानाही खाऊ शकता. ओके, आता हे कोण? गुड बाय, थँक्यू सो मच. गोविंदा आणि लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा. पुढच्या वीकला अजून काहीतरी नवीन दाखवून देईल. ओके, आता हे कोण खाणार आहे बघूया. आता हे माझी फॅमिली पूर्ण मिळून खाणार आहे. ठीक आहे. ओके, लाईक शेअर सबस्क्राईब करा. युट्यूबला गोल सुपया नावाने चॅनल चालू केलेले. खाना खजानाच एक प्रकारे सुंदर प्रकारे खजाना आहे. तुम्ही लाईक करा आणि दुसऱ्यांना पण शेअर करायला सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त तुम्हाला आयटम दाखवायचा प्रयत्न करणार. थँक्यू सो मच. लाईक करा. उद्याच्या दिवशी शनिवारी माझी नेहमीच टाकत असतो माझी मुलगी, छोटी मुलगी. उद्या स्पेशल मिसल पाव, थर 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 तरी मारलेली मिसल पाव तुम्हाला बघायला भेटेल, खायला भेटेल. तुम्ही मी बनवू शकता. ओके, बाय.